हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरी पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालंय प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची बक्तेदारी नाही, मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली, आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचा आहे, नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार। 1999 पासून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झालाय, फडणवीसांना माहित नाही काय? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांची टीका। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला, रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। "40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच तुमच्यासाठी कौरव झाले का?" संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड, एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय। अब की बार 400 पार नाऱ्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचं मोठं विधान। भव्या सरकार पाडून डबल इंजिन सरकारने सगळे उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। साताऱ्यात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली, पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, तक्रारीनंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, दैनिक सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं सूचक विधान। सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशा, निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याला भाव मिळेना, 24 पोती कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाले फक्त 557 रुपये। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।